सगळी गर्दी दिसल्यावर सगळी तुम्ही दर्दी माणसा मच्छिंद्रवाडी स्पोर्ट्स अकॅडमी गुरुपौर्णिमेनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला शेळके सरांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आज बऱ्याच खाली घेऊन आलो काही सुद्धा तुम्हाला इथं बघितलं याचं काय बोलायचं म्हणजे बऱ्याच सगळ्या लेक्चर देतो करतो सांगतो इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर तुमच्या बघायचा दृष्टिकोन बघितल्यानंतर मला असं वाटतं की जे हृदयात मी येतं ते बोलायचं मग इथं आल्यानंतर जे आठवणार आहे तेच मी बोलणार. बरोबर तुम्ही सगळेजण कवठे मंडळ तालुक्यात असं वाटतं बरोबर त्यातले किती जण मला ओळखतात 10-20 जण तर ओळखतात. जसा ओळखताय दिसतंय तसं नसते म्हणून सगळं जग असते आणि आतापर्यंत आपण जे केले तेच केलं तर तेच म्हणा नवीन काहीतरी तरी ग्रीन मिळणार या म्हणून मी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 मिनिटात आधी ओळख तुम्हाला सांगतो की बाबा मी माझा कुर्बान मी संजय आगरे माझ्या दिसण्यावर माझ्या बॉडीकडून दाढी वगैरे मी शिकलो नाही असं तुम्हाला वाटत असं किती शिकला असला सांगतो तुमचं शिक्षण माझं किती झालं असेल तुमचं काय त्याला सांगा की काय वाटतं ते सांगा. अरे बोला की ग्रॅज्युएशन तुमचं कोण काय म्हणत आहे ठीक आहे बा तुमचं म्हणणं सगळ्यांचं चुकीचं आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे एमकॉम झालंय माझं एमकॉम माझं फक्त इंग्लिश मध्ये बाकी मराठी मीडियम झालं आणि आतापर्यंत फक्त 700 पुस्तक वाचले. 240 ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग शिकतोय आधी शिकतोय कारण लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही हा माझा विश्वास म्हणजे आधी शिकतोय आणि कधी कधी 40 ट्रेनरकडून मी मार्गदर्शन घेतले. मार्गदर्शन 40-50 लाख रुपये तुम्हाला शिकायसाठी गेलं कारण डे बाय डे एव्हरी डे आय एम गेटिंग अ बेटर दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीत मी अधिक विकसित होत आहे. कारण शिक्षा शेरनी का दूध है जो पिएगा वही लड़ेगा. मग सर बोलून सांगितलं की वाचायला पाहिजे वाचाल तर वाचा शिकाल तर टिकाल नाही तर भंगार येतात. बरोबर आहे का. त्याच्यामुळं काही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला जे हवा आहे ते तुम्ही सगळं मिळवू शकता. फक्त ही ताकद फक्त तुमच्यात आहे. फक्त तुम्ही जागे व्हायला पाहिजे. तुम्ही कुठं राहताय काय राहताय याची मतलब नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. ही ताकद तुमच्याकडे ब्रह्मांड हे विश्व निर्माण झालंय एनर्जीमुळे ऊर्जेमुळे. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. यू आर ऑल्सो एनर्जी. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असल्यामुळे तुम्ही आणि ऊर्जा असल्यामुळे पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. ती दानव ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. फक्त कुठं आपण कमी पडतोय. माने सरांनी आता सांगितलं की तुमच्या अकॅडमीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या शिकवल्या जातात केल्या जातात की बाबा भरती मुलं केली जातात की पुन्हा अथलेटिक्स मध्ये एएसआय असो पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स वॉलंटियर स्टाफ सिलेक्शन आर्मी आणि जेल पोलीस नेव्ही ह्या लेवलला तुमची इथं स्टडी करून घेतली जाते. पण माझं तुम्हाला एक विशेष म्हणजे माने सरांना विनंती आहे ते सगळे जी मुलं आहेत क्लासवर अधिकारी बनण्यासाठी जे करावं लागतं ते करा. मोठा विचार केल्याशिवाय आपण छोट्या विचारात पोहोचू शकणार नाही. कलेक्टर व्हायचं असेल ते कंडक्टर व्हायचं असेल कलेक्टरची अपेक्षा ठेवायला पाहिजे. तसं तुम्ही आयपीएस आयएएस आयआरएस असल्या परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही ह्या बारक्या जाता करू शकता. एकदा जॉईन झाल्यानंतर वेगळ्या परीक्षेत तुम्ही टॉप मोस्ट होऊ शकता. तुम्हाला पटणार नाही मी 700 रुपये पगार नोकरी करू एका पतसंस्थेत 13 वर्ष नोकरी दिली. पगार तरी कमी होता पण त्यावेळेला जे मला सेकंड मिळालं जे कमिशन आलं लोकांचं वातावरण एन्व्हायरमेंट निर्माण झालं त्या वातावरणात मला फायदा झाला.
ओळखी पाळखी वाढल्या, त्याचा फायदा घेऊन आज मी चांगल्या पदावरती आहे, चांगल्या पोस्ट होते. आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टींमध्ये माझी प्रगती आहे. म्हणजे 5 बोट हाताला असल्याशिवाय हात परिपूर्ण होऊ शकत नाही, तसं सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक या प्रगती बोट जशी कमी जास्त आहे तशी माझी प्रगती थोडीफार कमी जास्त असेल आहे, पण सगळ्या बाजूने माझं काम चालू आहे. का? आपण मी काहीतरी समाजाचं देणं लागतोय, समाजाचं देणं लागतोय. इफ यू सपोर्ट युअर सेल्फलेसली द होल युनिव्हर्स सपोर्ट एंडलेसली. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा फळास येते. म्हणून अपेक्षा विरहित मी तुम्हाला सेवा देण्यासाठी येतात आणि देण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की भविष्यात तुमच्यात एखादा अधिकारी झाला आणि त्यावेळेला तुम्ही आताच्या माझ्यात 1 तास 1.5 तास 2 तास जेवढा वेळ मिळेल तुमचा जसा मूड असेल तसं मी बोलणार आहे. त्या वेळामध्ये तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे त्या नॉलेजचा फायदा पण एखादा अधिकारी झाला आणि एकदा फक्त भेटलं तर तुम्ही भेटला आणि मला माझ्या जीवनात हे परिवर्तन घडलं, त्यावेळेला माझं सगळं भेटलं. आज गुरुपौर्णिमा म्हणजे मला बोलण्याचा उद्देश काय, परवा 8 दिवसापूर्वी असं मला बोलायची मला भेटलेल्या माणसानं विचारलं प्रश्न विचारतो त्याची सवय चांगलं बोलायचं, आम्हाला डिबेट करायला चांगलं आवडतं. एका बँकेचे अधिकारी मला येऊन भेटले आणि ते मला म्हणले की साहेब असं प्रयत्न झाला घ्यावं. मी त्यांच्यावर चर्चा करत बसलो. आज ते बोलत बसून कमीत कमी 2 तास भेटून त्यांच्या जीवनामध्ये एकदाच बसल्यानंतर माणूस ओळखी राहतो असा विषय नाही. 2021 ला त्याची भेट झाली, परत 24 ला ते मला भेटायला आला. त्याला सांगितलं मला की सर तुम्ही जे सांगितलं सगळं लिहून काढलं, सगळं आचरणात आणलं, विचारवाणी कर्म ह्या गोष्टी केल्या आणि आज माझी प्रगती मी जे 21 ला होतो ते 24 मध्ये कमीत कमी माझी प्रगती 3 पटीने झाली. अचानक मी तर ओळखलं सुद्धा नाही, पण त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला मला इतकं समाधान वाटलं की खरंच आपण पेरतोय ते चांगलं असेल. कारण निसर्गाचा नियम आहे मल्टिप्लाय, जे पेरणार आहे तेच उगवते. मग आपण काय पेरलं पाहिजे? चांगलं पेरलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी जे करायला पाहिजे ते करण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचं. म्हणून या आजच्या सेशन मधून आजच्या बोलण्यामधून तुम्हाला काय वाटतं आवडतं ते सगळं तुम्ही घ्यायचं आहे. त्यातनं काय शंका आली अडचण आली तर एनी टाइम एनी वे कोणत्याही टायमाला मला वेळ फोन करा, मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. कारण मी इथे कौटुंबिकामध्ये असतो त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. पण कुणी समजून राहायची गरज नाही की काही शंका आली डाऊट आली आता तर मी विचारेन, पण परत सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात काय अडचण आली तरी विचारू सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता. तुमची प्रगती तुम्ही करून घेऊ शकता. कारण हे करण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे. पण तुम्ही हे करत असताना टाइम टेबल यामध्ये कुणी बनवले? किती जण आता 80-90 दिसतात. टाइम टेबल कुणी बनवलंय? दिवसाचं 24 तासाचं प्लॅनिंग कुणाच्या आहे का? कुणाकडे कुणी बनवलंय का? तुम्ही कशाच्या परीक्षा देताय? कुणी बनवलंय? लिंक आहे हे घरी नाही पाहिजे, टाइम टेबल सोबत पाहिजे. आज तुम्हाला माझी विनंती राहील टाइम टेबल तयार पाहिजे. मी सरांना सांगितलं 10 वाजून 5 मिनिटांनी 10च्या अगोदर 5 मिनिटं देऊन सांगितलं बरोबर. 10 मिनिटं गेले सर फोन केला की मला अचानक मी येणार होतो पण गुरुपौर्णिमेचं पोरांनी नियोजन कार्यक्रम केले तर मला 15 मिनिटं वेळ लागली. 10:20 ला येऊन सांगितलं 10:21 ला मी आलो. कारण एका दिवसामध्ये 86,400 सेकंद 1440 मिनिट 24 तास एक दिवस आपले लावले. मग त्या वेळेचं टाइम टेबल मॅनेजमेंट तुम्हाला पाहिजे. तुम्ही यश मिळवत असेल तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. सकाळी कितीला उठणार आहे? कितीला उठता सगळेजण? कितीला? सगळेजण 4 ला उठताय. त्यांनी सगळे हात वर करा. मी पण उठतो. ठीक आहे. 8 ला उठते तरी हात वर करा. एक क्लास आहे म्हणून 6:30 बरोबर का? दररोज क्लास असो नसो अकॅडमी असो नसो 5 ला उठणार किती जण? माझी तुम्हाला विनंती सगळे 10च्या पुढे जागे कोण असतात? दहाच्या पुढे जागे कोण असतात? हे सगळेजण मोबाईल बघत असतात. कारण 10च्या पुढे तुमचा स्टॅमिना टिकत नाही. त्यामुळे 10च्या पुढे तुम्ही मोबाईल बघताय. सकाळी 5 ते संध्याकाळी 10 जागे राहा. 10 ला
100% 1 मिनिट सुद्धा पुढे जाणार 10लाच झोपा. सकाळी 5ला 4:30 4 5 मॅक्झिमम 5च्या पुढे अजिबात झोपायचं नाही. त्याला 5 AM क्लब बुक म्हणून एक आहे, ते वाचलं तुमच्या लक्षात आलं की कशासाठी वाचलं. ब्रह्ममुहूर्त काळ हे सगळ्यात प्रमाणे, पण 5च्या अगोदर तुम्ही उठायला पाहिजे, बरोबर का. त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश असा आहे, तुम्हाला टाइम टेबल, मी ज्यावेळेला परत इथं कधी मला बोलूचिला त्यावेळेला सगळ्यांच्या टाइम टेबल पाहिजे. कारण एक सर्वे 1984 साली झाला सर्वे होता. त्या सर्वे मध्ये 100 मुलांच्याकडे जेव्हा सर्वे केला त्यावेळेला 86% लोकांच्याकडे काही सुद्धा सर्वे तुमचं ध्येय धोरण काय पाहिजे काय नाही किंवा तुमचं टाइम नियोजन काय नव्हतं. बाकीच्या 14% लोकांनी म्हणजे विचार केला, पण प्रॅक्टिकली 3 लोकांनी लिहून काढला होता, ते त्यांच्या सोबत होते. ते 3 लोक ते जे 86% होते त्याच्यापेक्षा 100 पटीने पुढे गेले, आणि ते 10% लोक जी होती ती त्याच्यापेक्षा 3-4 पटीने पुढे गेली. का गेली तर त्याला नेमकं कुठं जायचं हे माहिती पाहिजे. सकाळी घरातून उठल्यानंतर इथं अकॅडमीत हे फिक्स असल्याशिवाय आपण इथे पोहोचू शकत नाही. तसं तुम्हाला तुमची जे ध्येय ठरलेले आहेत, जे गोल ठरलेले आहेत, ते अचीव करण्यासाठी जे करायला पाहिजे ते करण्यासाठी तुमचं प्लॅनिंग पाहिजे. गोल इथे काय गोल तुमचा ध्येय धोरण कसं पाहिजे, गोल कसा पाहिजे, ध्येय धोरण आपल्याला कशी पाहिजे, तुम्ही जे अचीव करणार आहे ते गोल कसं पाहिजे. गोल म्हणजे नेमकं काय, तुमचं जे ध्येय ठरलं का, तर गोल हा शब्द गोल हा तुमचा स्मार्ट या शब्दात बसवायचा आहे. SMART. स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय, हुशार, बरोबर का. तुमचा गोल जर सिद्ध करायचा असेल, तुमचं जर टार्गेट तुम्हाला ठरलेलं असेल किंवा कुठं पोहोचायचे ठरलेलं असेल तुम्हाला, तर त्या वेळेला तुम्हाला स्मार्ट या स्पेसिफिक मध्ये, एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिव्हेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक, आणि टी म्हणजे टाइम बॉन्ड. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक असं ठरवायला पाहिजे कुठलं ध्येय निश्चित करायचंय, कुठल्याही करायचंय. मला इथं बसलं तर काही तुम्हाला बरं पुढच्या घ्या किंवा पाठीपात्र बसवली पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे, तुमचं ध्येय तुम्ही ठरवलंय का, कुठल्या पदावर जाणार आहे, कुठल्या याच्यात पोहोचणार आहे, हे ठरवलंय का स्पेसिफिक असतं. ते स्पेसिफिक तुम्हाला पाहिजे, मेजरेबल पाहिजे, ते मापता यायला पाहिजे. मला काय पाहिजे, ते काय करायचं आहे, कुठल्या पोस्टला पोहोचायचं आहे, कुठं बनायचं आहे, काय करायचं ते मोजता आलं पाहिजे, आणि ते तुम्हाला अचिव्हेबल पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते करण्याची कुवत तुमच्या ताकद पाहिजे. अचिव्हेबल होऊ शकतं, मला मिळू शकतं, ते जाणत पाहिजे. आणि रिअलिस्टिक म्हणजे ते तुम्हाला वास्तववादी पाहिजे. आणि टाइम बोर्ड मध्ये अमुक ह्या तारखेला मला हे करायचं आहे, या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. मला टाइम बोर्ड मध्ये पाहिजे, मला या दिवसामध्ये मला अधिकारी बनायचं आहे, या दिवसामध्ये मला ही पोस्ट काढायचा, याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे. हे तुमच्याकडे लेखी डिझाइन मध्ये पाहिजे, हे तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही हे करणार का, आणि तुम्हाला हे जे मी सांगणार आहे त्याचा पूर्ण विचार करा. त्यानंतर सुद्धा सर मला वेळ ज्या ज्या मिळेल त्यावेळेला मी नक्की तुम्हाला प्रयत्न करेन. अजून भरपूर सांगण्यात लोक आहेत, पण हे अशा पद्धतीने तुम्ही ते गोल तुमचा स्मार्ट या शब्दात पाहिजे. स्पेसिफिक, मेजरेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बॉन्ड मध्ये तुमचं ध्येय ठरलेलं पाहिजे. तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल, सक्सेस प्रत्येकाला काय पाहिजे, सक्सेस, बरोबर का. सक्सेस पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, 4 थिंग इज इम्पॉर्टंट. सक्सेस मध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक काय पाहिजे, पहिली बर्निंग डिझायर, बर्निंग डिझायर. दुसरं होप अँड फेथ,
क्लिअरिटी. आणि त्यावरती 0% डाऊट, नो डाऊट. म्हणजे सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची आग लागायला पाहिजे. बर्निंग डिझायर म्हणजे काय? तुमची इच्छा किंवा आग लागायला पाहिजे, धग लागायला पाहिजे, रग यायला पाहिजे. तुम्ही उठायला पाहिजे. आता ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करून संपता, व्यायाम करून घाम येऊन ज्या वेळेला फाटीत पोहोचता, तुम्ही पूर्ण संपलेला असता, त्यानंतर खरा व्यायाम होत असतो. आग लागायला पाहिजे, रग लागायला पाहिजे, तशा गोष्टी करत असतात. त्याला बर्निंग म्हणजे मला हे करायलाच पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पाण्यात बुडवलं, श्वासोच्छ्वास कमी झाला आणि आपला जीव उठमोड असं वाटलं, आपण ताकद देऊन प्रेशरनं उचलून वर येतो. त्या पद्धतीने तुमची डिझायर पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे. मला हे करायचंय, कशासाठी करायचंय? आग लागायची तुमची इच्छा पाहिजे. आणि त्यानंतर त्यावरती मी हे करू शकतोय, माझ्यामध्ये ती कुवत आहे, ताकद आहे, हा विश्वास पाहिजे. होप अँड फेथ, तेवढा विश्वास पाहिजे. तुमची तुम्हाला गॅरंटी पाहिजे, मी करू शकतो. आय कॅन डू इट, मी करू शकते, मी करू शकतो. हा विश्वास तुमच्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये ऍब्सोल्यूट क्लिअर म्हणजे तुम्हाला परफेक्ट काय पाहिजे, मला हे पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार करेक्ट पाहिजे. आणि 0% कसल्याही परिस्थितीत 0% डाऊट म्हणजे शंका कुशंका अजिबात नाही पाहिजे. नाहीतर तुम्हाला वाटलं की बाबा ठीक आहे, मला किंवा पालसागत एक उदाहरण तुम्हाला सांगता येते की मला मोठी गाडी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, माझ्यावर 4 माणसं पाहिजे, घराला पाहिजे, हे असा तुम्ही विचार करायला लागला, नुसता विचार केला मोगम, तर होऊ शकत नाही. एकाने काय विचार केला की मला मोठी गाडी पाहिजे, माझ्यात भरपूर पैसा पाहिजे, माझ्या अवतीभोवती भरपूर माणसं पाहिजे, असा विचार केला. परमेश्वराला प्रश्न पडला की बाबा याला नेमकं काय पाहिजे. त्यावेळेला त्यानं वर ज्यावेळेला खाली पृथ्वीकडे बघितलं, त्यावेळेला परमेश्वराला वाटलं याला मोठी गाडी पाहिजे. ते खाली एसटी जात होती, त्याला वाटलं एसटी पाहिजे, एसटी देऊन टाकली. त्याला वाटलं मला भरपूर पैसा पाहिजे, तर त्याला लगेच कंडक्टर केला, ते 5-10 रुपयाच्या मोठ्या पॅकेटमध्ये ठेवल्या. आणि भरपूर माणसं पाहिजे, तर गाडीमध्ये 50 माणसं असायची. पण तसा विचार तुम्हाला आहे का? तसं ऍब्सोल्यूट क्लिअरिटी नसल्यामुळे मला मोठी गाडी म्हणजे त्याला लिंबोर्नी किंवा BMW अशा वेगळ्या कोटी 2 कोटी 4 कोटीच्या गाड्या त्याला पाहिजे होत्या, हंबर बिंबर त्या असल्या गाडी पाहिजे. त्या गाड्या घेतल्यामुळं आणि पैसा भरपूर पाहिजे होता त्यांना. पैसा पाहिजे, माणसं समाजामध्ये आपण बिझनेसमॅन बनला पाहिजे, लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. पण ते क्लिअर नसल्यामुळे परमेश्वराने अशा गोष्टी दिल्या. म्हणून तुम्हाला नेमकं काय पाहिजे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ते करणं गरजेचं आहे. तुम्ही करा, नक्की करा. खरंच तुमची इच्छा तर माझी आग लागल्या, झग लागल्या असते का? कारण कसं आहे तुम्हाला माहिती सांगा, केल्याने होते आधी केलं पाहिजे, केल्याने होते आधी केलं पाहिजे. शेजाऱ्याने का तुम्ही? हा, हे महत्वाचं आहे. नाहीतर कसं आहे, प्रत्येकाला वाटते मी अधिकारी होणार आहे, ते होणार आहे, ते होणार आहे. पण त्यासाठी जे करायला पाहिजे ती करण्याची तुमची तयारी पाहिजे आणि ती कराल नक्की. मला वाटतं आता प्रत्येकाच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टचा ड्रेस घातलेलं कुणाला जाणवतं का? मी त्या आज ड्रेस मध्ये आहे. मग वनरक्षक असू दे, PSI असू दे, मग क्लर्क असू दे, किंवा ते पोस्ट मध्ये किंवा ऑफिस मध्ये जाऊन मी खुर्चीवर बसल्या, टेबलवर बसल्या, लोक माझ्या लोकांची सेवा माझ्या हातनं घडायला, मी त्या पद्धतीने माझं बाबा माझ्या समाजामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये मान सन्मान इज्जत होत्या. असं कोणाला वाटतंय आता मी सध्या अधिकारी तयार करू का? सगळेजण हात खाली करा. बिन विचार करता हात तुम्ही वर केला तर वर करा. आणि बिन विचार करता जे मी अधिकारी म्हटल्या हात वर केला, करू नको असा मी केला नसता. आणि विचार करू जेवढ्याने हात वर केलाय, पुढच्या गुरुपौर्णिमेच्या आज सगळे अधिकारी म्हणतात. आणि ज्यांनी केला नाही त्यांनी धाडस डेअरिंग करायला पाहिजे. तुमची रगंधक पाहिजे. तुम्ही नेत्यानं झालं तर तुम्ही सुद्धा करू शकता. कारण अशक्य या दुनियेमध्ये काही नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत.
तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करू शकता त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये 5000 वर्षापूर्वी तयार आहेत. आणि हे मिळवण्यासाठी, करण्यासाठी टाइम बॉन्ड लागत नाही, वेळ लागत नाही. वेळ लागतोय फक्त तुमच्या विचाराला. कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी फक्त तुम्हाला अडचण कुठे? तुमचा विचार. आता मला सांगा, 1 रुपया, 100 रुपये, 1 लाख आणि 1 कोटी हे मिळवायला किती वेळ लागेल? हे मिळवायला किती वेळ? 100 रुपये, 1 रुपया, 100 रुपये, 1 लाख आणि 1 कोटी हे मिळवायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? हा? 1 कोटी, 1 रुपया आणि 1 लाख हे सगळे मिळायला तुम्ही जेवढा विचार करू शकता तेवढा वेळ लागतो. कारण या विश्वामध्ये कोटी बी आहेत, लाख बी आहेत, रुपये बी आहेत. तुमची कुवत आणि धाडस आणि डिरेक्टची आहे, त्यावरती ते पैसे मिळणार. म्हणजे तुमच्या गोष्ट तुम्हाला किती लवकर पाहिजे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. म्हणून वामनरावांनी सांगितले, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपण आपल्या जीवनात काय करतो? टीव्ही किती वेळा बघता यार? अरे वा, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. टीव्ही बघत असाल. पेपर कोण वाचते आपला? मोबाईल इथं पण बघत नाही असं सांगा. मोबाईल बघत नाही, व्हॉट्सअप नाही, व्हॉट्सअप नाही. दोघे तिघांचं दिसतोय की व्हॉट्सअप नाही. आणि खरं सांगतोय, तुम्हाला गरज जी गरज आहे, जी माहिती पाहिजे अवेलेबल करण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं बघा, इतर वेळा बघू नका. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्यावेळेला बऱ्याच गोष्टी अडचण येतात की आपल्या जीवनामध्ये 2 गोल्डन आवर असतात. आपण झोपून उठल्यानंतरचा 1 तास आणि झोपण्यापूर्वीचा 1 तास, त्याला गोल्डन आवर म्हटलं जातं. आणि त्या पिरियड मध्ये आपण काय करतो? मोबाईल उठल्या मोबाईल मध्ये काय चाललंय, उठून झोपायच्या अगोदर मोबाईल मध्ये काय चाललंय, ह्या गोष्टी बघितल्या तर आपलं अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड आपण प्रोग्राम होत असतं. म्हणून तुम्हाला जर प्रोग्रामिंग करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कुठल्या पोस्टला बनणार आहे, तुम्ही ज्या लायक आहे त्या पोस्टचे चलचित्र निर्माण करा, कल्पना चित्र निर्माण करा. त्याला इंग्लिश मध्ये व्हिज्युअलायझेशन म्हटलं जातं. ते निर्माण करा. त्याबद्दल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये मी सध्या अधिकारी आहे, माझा सत्कार माझ्या नातेवाईकांच्या हस्ते होत आहे, गावात होत आहे, चौकात होत आहे, अकॅडमीत, तुम्हाला जिथं कुठं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये चालू चित्र घडत आहे. मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये म्हणजे माझा आता सत्कार होत आहे अशा अभिभाव तुम्ही राहायला पाहिजे. आणि हे उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी 1 तास जर केला, हे चान्सेस लवकरात लवकर तुम्हाला चान्सेस जास्त आहेत. का? कारण आपलं मनाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे. मनाचे प्रकार किती? 2. अंतर्मन आणि बाह्यमन. बाह्यमन किती टक्के आहे? अंतर्मन किती टक्के आहे? अरे अंतर्मन किती? अंतर्मन 10% आणि बाह्यमन 90%. उपाट सांगितलं. अंतर्मन 90%, बाह्यमन 10%. तुम्ही हे बोलताय, चालताय, करताय, सांगताय हे फक्त 10% आहे. आणि अंतर्मन म्हणजे आता मी तुम्हाला जे बोलतोय न विचार करता बोलतोय, हे थोडंसं बोलतोय, हे जे बोलतोय माझं अंतर्मन बोलतोय. या मध्ये जे नॉलेज आहे अपडेट केलेलं आहे, त्या आज सबकॉन्शियस माइंड मध्ये अंतर्मनात जे घुसले, ते जे शिकलोय ते नॉलेज अपग्रेड करायचं चालू आहे. हे मी जे डोळ्याने बघून इथं नोट्स बघून सांगितलं तर मला बाह्यमन ऍक्टिव्ह झालं असतं. पण मी आता जे बोलतोय न बोलतोय, हे जे बोलायला लागलोय ते सगळं माझं अंतर्मन बोलतोय. काय वाक्य रचना वाक्य तोडून बोलावे का, तर हे माझं अंतर्मन बोलतोय. त्यामुळं आणि प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतोय, काय बोलतोय तर इथं मला आलं, मी काय सांगितलं तुम्हाला बघून मला जे आठवणार ते बोलणार, बरोबर. आणि खरं बोलायला विचार करायला लागत नाही. खरं बोलायला खोटं बोलताना लई विचार करायला लागतो. कारण खोटं काय बोलायचं आणि काय बोलतोय म्हणून जाणून बुजून खरं
लाईफ मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर यश मिळालं तर कधीही खोटं बोलू नका. साधू संत 12 वर्ष मौन पाळतात, तपश्चर्या करतात आणि मग त्यांची वाचा शुद्धी होती. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जर जाणून बुजून कधी खोटं बोलला नाही तर तुमच्या सुद्धा वाचा शुद्धी होऊ शकते. तुम्ही बोलत ते सत्य होऊ शकतं. फक्त एक वेळेला तुम्हाला खोटं बोलायला अधिकार आहे. एखाद्याचा तुमच्या बोलण्यामुळे जीव वाचत असेल तर तुम्ही खोटं बोलला तर तुम्हाला त्याला माफ आहे, इतरांना माफ नाही. पण जाणून बुजून सांगतोय, कोण काही जे करा खरं बोला. तरच जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्ही कुणाला फसवताय? स्वतःला फसवायचं नाही हे विचारायला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये स्वतःला प्रश्न विचारता, मी जे करतोय ते बरोबर आहे का? मी जे करतोय ते बरोबर आहे का? हे प्रत्येकाने तुम्ही प्रश्न विचारला का कधी? सगळ्यांनी विचारला. काय उत्तर येतंय? जे करतोय ते बरोबर करतोय हा विचार आहे का? काय तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की कमीत कमी पुचून आलेलं दिसते. अरे चेहऱ्यावर स्माईल नाही, तुम्हाला काय कळत नाही, नेमकी काय कळतच नाही का? काय तुम्हाला कळतं याला बोलणार नाही. अरे बाबा, मग तुम्हाला जर काय मिळवायचं असेल तर असं प्रफुल्लित चेहऱ्यानं पाहिजे. प्रफुल्लित चेहऱ्यानं ज्यावेळेला तुम्ही फिराल समाजामध्ये, तुमच्या चेहऱ्याच्या हावभावानं बॉडी लँग्वेजचं स्टडी केलं तर तुमच्या चेहऱ्यावर कोण येते तुम्ही नेमकं. आता तुमच्या सगळ्याचा आय कॉन्टॅक्ट तुटला नाही याचा अर्थ तुमचं माझ्या बोलण्यावरती 100% लक्ष आहे, हा माझा विश्वास आहे. तुमची चुळबुळ झाली असती, तुमचं दुर्लक्ष झालं असतं, माझ्या लक्षात आलं असतं मी बोलतोय ते चुकीचं बोलतोय अशी मला जाणीव झाली असती. पण तुमचा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांचा व्यवस्थित असल्यामुळे मला खात्री आहे मी जे बोलले तुम्हाला पचायला चांगलं, बरोबर का? पण वेगळं वाटायला लागले की ऍक्टिव्ह मी इकडल्या बाजूला ओव्हरलॅपला ऍक्टिव्ह झाले असं वाटतं. म्हणजे जर तुम्हाला मी सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपण सगळं जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो, करू शकतो, विश्वास नसतो. मग धनधान्य असू दे, आरोग्य असू दे, जे काय लागते ते हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सगळं पाहिजे. त्यासाठी सारखं आपण अपडेट पाहिजे. आणि आपली ईर्ष्या कुणाला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे. शेजाऱ्यानं काय केलं, पाहुण्यानं काय केलं, मैत्रिणी काय केलं, मित्रानं काय केलं, त्याचा फोन आला, ह्याचा फोन आला, असल्या भानगडीत उचापत न करण्या वेळा आपण आपल्या सोबत राहायला पाहिजे. आणि आपण दररोज आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे, मी करायला लागले बरोबर आहे का, चुकीचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या सोबत असतो त्यावेळेला चालू वर्तमान काळात असावं, प्रेझेंट टेन्स मध्ये असतो. वर्तमान काळ हा महत्वाचा आहे. भविष्य काळ कधीही भविष्य काळात असतो, तो वर्तमान काळात येत असतो आणि भूतकाळ संपलेला असतो. म्हणून सांगायला पास्ट इज डेट, प्रेझेंट इज इम्पॉर्टंट आणि फ्युचर भविष्य काळ हा भविष्य काळ असतो, तो वर्तमान काळात येत असतो. पण वर्तमान हा भूतकाळात जात असतो, पण वर्तमान हा वर्तमान काळ असतो. त्यामुळे भूतकाळाचा न विचार करता, जुन्या चांगल्या वाईट गोष्टी झालेल्या असतील त्याचा विचार न करता जीवनामध्ये आपल्या चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी वर्तमान काळामध्ये विचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या शब्दात ताकद आहे, तुमच्या शब्दात ताकद आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पानी से नहाएगा वही लिबास बदलेगा, पानी से नहाएगा वही लिबास बदलेगा, पसीने से बहाएगा वही इतिहास बदलेगा. पण तुम्हाला इतिहास जर बदलायचा असेल, तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर घाम गाळायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, त्यावेळेला सगळ्या गोष्टी होऊ शकतात, बरोबर. आणि अब राजा का बेटा राजा नहीं, राजा वही बनेगा जिसके कार्य देव बनेगा. अधिकाऱ्याचा पोरगा अधिकारी होईल असं नाही. तुम्ही सर्व आम्ही कोणी अधिकारी बनू शकतो, दानदारी ताकद आपल्याला आहे. ह्यासाठी काबिलियत बनवायला पाहिजे, त्यासाठी कष्ट करायला पाहिजे. अवघड असं काहीच नाही हो, केलेले होते आधी केलं पाहिजे. कोण करणार? बरोबर का? बरोबर, हे महत्वाचं आहे. स्वतः बरोबर. आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, अष्टमायापासून मुक्त व्हा. मी माझा, माझे, त्यो त्याचे जे सगळं चाललंय आपलं व गुन्हे हे अष्टमायातून आलं. मैं मेरा मुझे तू तेरा तुझे व गुन्हे ही अष्टमाया आहे. यातून बाजूला व्हायला पाहिजे. हे सगळं ब्रह्मांडाची देण आहे. आणि सर्वांच्या भल्याचा विचार करा. तुम्ही बघत असेल अथलेटिक्स मध्ये किंवा कुठल्या स्पोर्ट्स मध्ये एखादा खेळ असतो, त्याचा पाय मोडला तर त्याला जाताना पाठीमागणार जरी आला असतो त्याला सोबत घेऊन जातो, त्याचा नंबर देतो का? दुसऱ्याचं म्हणून त्याने कष्ट केले ना. त्यामुळे तुम्ही तुमच्या अकॅडमीत असल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांचं भलं होते,
सगळा अधिकारी जे सगळेजण लवकर भरती होण्यासाठी जे एकमेकाला सहाय्य करू शकता ते करा. आणि या इलाक्यात आल्यानंतर तुम्ही तुमच्या आईची माझी तुम्हाला एक शपथ आहे, तुमच्या अकॅडमी व्यतिरिक्त दुसरा शब्द चर्चा होता कामा नये. अकॅडमी व्यतिरिक्त कुठलाही शब्द दुसरा व्हायचा निघता कामा नये. आम्ही काय केलं महत्वाचं नाही, तुमचं जे काय टॉकिंग होईल, जे काय विचार होतील, एक तर एक्सरसाइज नाही तर तुमच्या स्टडी बद्दलचे विचार झाले पाहिजे, तर तुम्हाला नोकरी यश मिळतं. नाही तुम्ही इथे येऊन टाइमपास करून फालतू गप्पा मारत असाल तर यश मिळणार नाही. फोकस ऑन द वन थिंग. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, 90-91 90 दिवस 90 मिनिटं एका गोष्टीवरती लक्ष दिलं तर यश मिळू शकतं. आम्हाला विश्वास. 90 मिनिटं 90 दिवस एकाच गोष्टीवरती फोकस सलग द्यायला पाहिजे. माणसाचं जीवन टेम्पररी विचार आपले बदलतात 21 दिवसात, पण 90 दिवसात आता परमनंट आयुष्याचं जीवन बदलू शकतं. म्हणून 21 एखादी सवय सोडायची तर 21 दिवस जाणून बुजून प्रयत्न करा. आणि ती सवय सोडून परमनंट करायची असेल किंवा एखादी सवय चांगली लावायची असेल, वाईट सवय सोडा लागते, चांगली गोष्ट लावा लागते. टेम्पररी 21 दिवसात परमनंट सुटते, 21 दिवसात, पण परमनंट 90 दिवसात सुटते. मग 90 दिवस जाणून बुजून तुम्हाला सकाळी 4ला तुम्ही उठत असाल तर तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही, तुम्ही आपोआप उठत असाल. कारण का तुमच्या अंतर्मनाला तुम्ही स्वतःला सांगितलं मला 4ला उठायचं. म्हणून तुम्हाला दररोज 90 मिनिटात तुम्ही टायमिंग लावा, टाइम टेबल करा, त्यासाठी वेळ द्या. किती विषय, कुठला सब्जेक्ट, काय करणार ह्याच्यावर लक्ष द्या. टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, करायला पाहिजे. त्यानंतर त्या 90 मिनिटात तुम्हाला काय 10 मिनिटं 15 मिनिटं जे रेस्ट घेऊ शकता ती घ्या, पण करायला पाहिजे. ते करण्यासाठी करा. बरोबर आहे का? हे फॉर्म्युले का सांगतोय? हे फॉर्म्युले तुम्ही सर्च केला तर तुमच्या लक्षात येईल. हे यूज आम्ही करतो. मी सुद्धा सर मागच्या ऑक्टोबर मध्ये श्रीमंतीचा विचार करण्याची जादू एक 28 दिवस सलग माझं लेक्चर होतं. तुम्ही माझ्याकडे जॉईन होता निम्या सेशनला. मी परत पुढच्या महिन्यात गेला नाही, पण हे घेताना त्या पाठीचा उद्देश त्यावेळेला मी स्वतःला कमिटमेंट केली होती की 3 महिन्यामध्ये मी 7 किलो वजन कमी करणार. 7 किलो वजन कमी करण्यासाठी मी 3 महिन्यामध्ये 90 दिवस फिरायचं. पण त्यावेळेला काही वेळा 60 मिनिटं झाली, काय 45 मिनिटं झाली, काय 75 मिनिटं झाली, काय 90 मिनिटं झाली, काय वेळा सुट्टी घेतली, चूक झाली माझी. पण 90 दिवसामध्ये मला जेव्हा लक्षात आलं की आपण स्वतः चुकतोय, 90 दिवसात आपण लोकांना सांगितलंय मला हे करायचं आहे, पण राहिलेला 1 महिन्यामध्ये लक्षात आलं तर माझ्या मी सगळं जे 90 मिनिटं कंटिन्यू करून 7 किलो माझं वेट कमी केलं. कारण का लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण असे कोरडा पाषाण. मी तुम्हाला हे बोलतोय की माझ्या आचरणात आहे म्हणून बोलतोय, नाही तर तुम्ही मला कधी आता कवठे मंगळमध्ये तुम्ही माझ्या पाठीमध्ये इतिहास काढा किंवा पुढे कधी काढा, मी जे बोलतोय तेच वागतोय. नाहीतर लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण असे कोरडा असं नाही. लोक मोठं बोलत असतात, मी हा करेन, मी तेव्हा करेन. काय कोण करत असते? आपणच करत असतोय. आपल्यासाठी आपण करतोय, आपल्यासाठी शेजाऱ्यासाठी कोण करणार नाही. तुमच्यासाठी व्यायाम शेजारी करणार नाही, तुमच्यासाठी व्यायाम तुम्हालाच करायचा आहे. आणि तुम्हाला जे मिळवायचं ते तुमच्यासाठी मिळवायचं आहे. तुम्हाला यश पाहिजे तुम्ही मिळवू शकता. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण यशाकडे पोहोचू शकतो. त्यासाठी जे करायला पाहिजे ते करणं गरजेचं आहे. कारण हे आपल्या आई वडिलांनी आपल्याला इकडे का पाठवलंय की आपल्या आई वडिलांना वाटत असतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी, आपण आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी वेगळं काहीतरी करावं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं नाही किंवा आपल्याला गरीब परिस्थिती किंवा आपल्याला लहान झालं घरी पण आपलं मुलगा माझं सुखात समाधान राहिलं. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझं मूल सुखात राहायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे करायला पाहिजे ते करा. आणि दररोज मंदिरात जात असाल आणि कुठं जात असाल तर मंदिरात गेलो तर दर्शन घेताना एकच मागा की परमेश्वरा माझ्या आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. देवाला मला हे पाहिजे, मला ते पाहिजे नको. देवाला एकच मागा की माझ्या आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. म्हणजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा काय असते? आपलं मुलाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांची इच्छा मागा. आणि दुसरा मार्ग असा मागा, परमेश्वरा माझ्या कृतीनं माझ्यासाठी लायक असणारं जे काय ते मला दे. कारण मी केमिकल्स मागू शकेन, मला एवढं पाहिजे, मला तेवढं पाहिजे, मला काही नाही. माझ्यासाठी परमेश्वरा तुझ्या नजरेत योग्य ते दे. आणि तिसरं काय करायचं? सर्वांचं बरोबर सर्वांचं कल्याण दे. वामनराव पैंची प्रार्थना बघा,
सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, त्या सर्वांमध्ये आपण घे अशा पण मला 3 नारळ फोडतो, अगरबत्ती लावतो, बोकाट लावतो, हे सगळं बंद. तुम्ही मागायला पाहिजे काय हे पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. ही ताकद आणि दानत ही फक्त तुमच्यात आहे. तुम्ही पाहिजे त्या गोष्टी करू शकता. काय नको ते सगळ्या गोष्टी करू शकता. कारण का हे सगळं जे आहे ते तुमच्यामध्ये धमक आणि ताकद आहे. कारण या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो. बरोबर आहे. सगळ्यांनी काय बघू. प्रत्येकाने काय करायचं, हात असे समोर घासायचे. बस 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 बस. ते हात दोन्ही असे एकत्र आणायचे. हातामध्ये काय जाणवतं का तुम्हाला? 100% जाणवतं. जे जाणवतं त्याला काय म्हणतात, एनर्जी, ऊर्जा, आपल्या शरीराची ॲरो, आपली शक्ती त्यामध्ये जाणवली जाते. बरोबर. दुसरं, बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यांनी एकदम स्ट्रेट बसायचं कडक मध्ये आणि समोर डोळे सगळ्यांनी आपोआप झाकायचे. फक्त झाकण्यापैकी समोर असे हात उभा करायचे, सगळे हात करायचे, डोळे झाकायचे आणि सगळ्यांनी मनात एकच प्रश्न विचारायचे, बोलायचं प्रत्येकाने मनाला. डोळे कुणीही उघडायचे नाहीत. मी जो पण उघडा म्हणतो तो उघडायचा आहे आणि प्रत्येकाने म्हणायचे की माझे हात जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. प्रत्येकाने म्हणायचं, माझे हात जवळ येत आहेत, 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 माझे हात. नॉर्मल जो हात तुम्ही हे करून घ्या. तुम्ही टाईट धरत बसू नका. फक्त तुम्हाला जे ऍक्टिव्ह होते, जाणीव होते त्याचे लक्ष द्या. माझे हात जवळ येत आहेत, 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 माझे हात. तुम्ही मनातल्या मनात म्हणा की माझे हात जवळ येत आहेत. मनातल्या मनात प्रत्येकाने म्हणायचं आहे, माझे हात जवळ येत आहेत, 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 माझे हात जवळ येत आहेत. ज्यांचे हात जुळलेत असं वाटतं त्यांनी हात आहे तसे वर करा. ठीक आहे, सोडा डोळे वर सगळ्यांनी. आता मला फक्त एक सगळ्यांनी सांगा की हात तुमचे आपोआप जवळ येत होते का बाजूला जात होते? आपोआप येत होते. तुम्ही फक्त विचार काय केला? तुम्ही विचार केला की माझे हात जवळ येते म्हणल्यावर तर शरीरातल्या सगळ्या पेशी ऍक्टिव्ह झाल्याने आपल्या हात जवळ यायला चालू झाल्या. बरोबर. परत बिंदू झाला, परत बिंदू झाला का? का काय होतं? कर. करीला काय असतं? मटन. मटन ज्या आणलं त्याला इम्पॉर्टंट करते. कुणी कुणी आणलं होता? सगळ्यांनी आणलं त्याला आपला मला सांगा पिवळा जरद असा लिंबू असतो. बरोबर. हा लिंबू मटणामध्ये कट केला आणि त्यावेळेला असे लिंबू समोर आता हा लिंबू आहे. हा लिंबू आपण धरला आणि त्या लिंबूला आपण शेत मारला, त्यानंतर असं निलबुरून त्यावेळेला त्याच्यातले बिवर काढले आणि हा लिंबू जर आपण तोंडात टाकला आणि असं जर आपण चावलं तर काय झालं? आंबट लागलं. कुणाच्या इतर कुणाच्या तोंडाला पाणी आलं? काही पाणी आलं की नाही आलं? मग मला सांगा त्यावेळेला म्हटलं का लिंबू दाखव मग पाणी सोडत असं म्हटलं का? म्हणून आपणाला जे अधिकारी म्हणायचं आहे
आहे, ज्या पोस्टला जायचंय त्या पोस्ट मध्ये आहे हा आपण विचार केला तरी आपलं शरीर आपल्या शरीरातले केमिकल साथ येत असतात. हे तुम्हाला उदाहरणाला सांगायचं होतं की तुमच्या मनामधून जर विचार केला लिंबू आहे ते चिरला आहे आणि पोट खायला आंबट आले, तुम्ही लिंबू बघत नाही, काय केलं तुम्ही विचार केल्यावर पाणी सुटलं. तसं तुम्ही अधिकारी बनणार आहे हा विचार केला तर तुम्ही अधिकारी बनू शकता. की ताकद तुमच्यात आहे आणि तुमचं हात जवळ येत आहे, जवळ येत आहे, हात जवळ आला म्हणजे शरीर तुमचं प्रतिसाद कसं देतं याचा तुम्ही विचार केला ना. कारण सकारात्मकता ही महत्वाची आहे. सर्व कॉन्सेप्टला अंतर्मनाला आपल्या ऍक्टिव्ह करण्यासाठी जाणून बुजून सकारात्मक करायला पाहिजे. निसर्गात नियम दिल्याशिवाय काय होणार नाही. पेरायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. सगळे तुमचं गोल कसा करायचा, सक्सेस कसा मिळवायचा आहे तुम्ही त्या पद्धतीने कष्टानं येताना राहायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. इथपर्यंत कोणाला काय शंका असेल तर विचारू शकता. एरी डाव आतापर्यंत तुम्हाला काय एखाद्या शंका असेल, काय प्रॉब्लेम असेल, काय वाटतं आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय सांगू शकता? काय कुणाला शंका प्रश्न अरे काय कुणाला काय प्रश्न पडला नाही, कळलं नाही म्हणून कळलं का, म्हणजे समजलं नाही म्हणून नाही का, काय म्हणून नाही? हा समजलंय सगळं कसं काय बरं? कारण कसं आहे हे सगळं महत्वाचं समजलं असं तर लय भारी आहे. ऍक्टिव्ह होणं लय महत्वाचं आहे. कारण आपण काय करतो ऍक्टिव्ह होत असतो. ऍक्टिव्ह होण्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. बरोबर का? अजून काय शंका? त्या विश्वामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी दानत आहे, तुम्हाला त्या पाहिजे त्या गोष्टी करू शकता. काय शंका असेल तर तुम्ही का विचारायला पाहिजे. माझा उद्देश असा आहे की तुम्हाला माझ्यापेक्षा काय अडचणी शंका प्रॉब्लेम असेल तुम्ही बोलू शकता. मला त्या गोष्टी तुम्हाला बोलता येते. तुम्हाला टेक्निक्स अशी भरपूर सांगता येते. तुम्ही टाइम टेबल मात्र सांगितले मग अशी तुम्हाला त्या टाइम टेबल तुम्ही भरपूर करायला पाहिजे आणि स्टडी वाचायला. आता वाचन कोणाला चालू आहे यामध्ये? स्टडी सोडून दुसरे एक्स्ट्रा अंतर्मनाबद्दल पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड पुस्तक वाचायला चालू करा. व्हिज्युअलायझेशन वाचून करा. आकर्षणाचा सिद्धांत वाचा. आकर्षणाचा सिद्धांत यासाठी वाचा की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सगळं टेक्निक त्यामध्ये मिळतं. कारण मी सुरुवातीला द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे जेव्हा पुस्तक वाचलं त्याला माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं. 700 पुस्तकं काय राहतं त्यांनी बोलले सगळ्यांना तुम्हाला जास्त वाटली पण 700 पुस्तकं काय काय पुस्तकं मी 4-4, 5-5 वेळा वाचले. आता मागच्या आठवड्यात मी 3 पुस्तकं वाचले सलग. का? मला माहिती आहे पुस्तक वाचून मला काय मिळतं. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगण्याचं वेळ देतो. आर्थिक नियोजन किंवा हे सगळं नियोजन बऱ्याच गोष्टी तुम्हाला आर्थिक नियोजन एवढा वेळ गरज नाही. तुम्हाला गरज आहे की अधिकारी बनायचे, सर्व्हिस लागायची, नोकरी पाहिजे, यशापर्यंत पोहोचायचं आहे. ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत ना. त्यासाठी जे कराल ते करा. पण तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमची भूक वाढवायला पाहिजे. भूक तुम्ही वाढवला तर करू शकता. टाइमपास म्हणून करत असाल तर होणार नाही. कारण आम्ही ज्या दुनियेमध्ये फिरतो त्या बऱ्याच गोष्टी आमच्या लक्ष देत असतात की काय गोष्टी कशामुळे होतात, काय गोष्टी कशामुळे घडत असतात. बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे. तुमची तुम्हाला जर परिस्थिती बदलायची मनस्थिती बदलायला पाहिजे. आणि मननमनाचे प्रकार मी सांगितले तुम्हाला. अंतर्मन आणि बाह्य मन. अंतर्मनाला सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह तुम्ही झोपेत असला तरी सुद्धा आणि आपण जे काय दिवसभर करतोय ते फक्त बाह्य मन हे फक्त 10% आहे. पण 10% असलं जरी बाह्य मन तर आपल्या बॉडीचं आणि अंतर्मन हे नोकर आहे. ते लहान मुलासारखं आहे. ते अंतर्मन त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याला शिकवायला पाहिजे. 7 वर्षाच्या मुलाला जसं आपण खाली शिकवतो सगळ्या गोष्टी तसलं आपल्या अंतर्मनाला आपण ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आपण शिकवायला पाहिजे, तयार करायला पाहिजे. आपल्याला गोष्टी ज्या पाहिजेत त्या नॅचरल घडायला पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही सकाळी पळायला एकदा सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे की 1 किलोमीटर जायचं, 4 किलोमीटर जायचंय, तुम्ही ऍक्टिव्ह होत आपोआप जात असता. दररोज आहे ना.
मनामध्ये तुमच्या फिट झाले, अंतर्मनामध्ये फिट करायला पाहिजे. तुम्हाला तुमचा रुबाब आणि वागणं हे तुम्ही अधिकारी झाल्यागत पाहिजे.